नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या या व्हिडिओमध्ये. आपल्याला आज काय शिकायचं आहे? दशांश अपूर्णांकाची बेरीज कशी करायची आहे ते आपल्याला शिकायचं आहे. आता दशांश अपूर्णांकाची बेरीज करत असताना बरेच विद्यार्थ्यांना आवड जाते. अगोदर ह्या नावातच नाव वाचतात किंवा ऐकतात आणि किती आवड आहे की असं समजून घेतात, पण तसं काहीच नाही. दशांश अपूर्णांकाची बेरीज किंवा वजाबाकी असो करणं खूप सोपं असतं. आता तुम्हाला ह्याची बेरीज येते ना तुम्हाला. आता मी जर गणित 43 अधिक 32 करा म्हणजे काय करायचं तुम्हाला? काय करतो आपण? 3 आणि 2 5 करतो, 4 आणि 3 7 करतो. उत्तर किती वेळा सांगतो आपण? 75 आलं. हे जर गणिताचं ही जर बेरीज येत असेल तर ह्या दशांश अपूर्णांकाची सुद्धा बेरीज आपल्याला करता येते. इतकी सोपं हे गणित आहे. तर बघा आपण काय करूया, मी इथं उदाहरणं दिलेली आहेत. 8 उदाहरणं 7 उदाहरणं दिलेली आहेत. तर ही 7 उदाहरणं समजल्यानंतर तुम्हाला कसलंही दशांश अपूर्णांकाचं बेरीजचं उदाहरण देऊ द्या किंवा वजाबाकीचं तरी दिलं तर ही बेरीज झाली किंवा वजाबाकी पण येऊन जाते. तसं काय अडचण नाही. तर 1 पासून 7 पर्यंतचे जे उदाहरणं दिलेली आहेत ते उदाहरणं तुम्ही लक्षपूर्वक मी कसं शिकवतो ते बघा आणि नंतर तुम्ही वहीमध्ये लिहून काढा आणि तुमच्या सरांना पण दाखवा. तर आता काय करायचं आहे, तर आपण एक उदाहरण आपण बघूया. तर पहिलं उदाहरण काय होतं? पहिलं उदाहरण आहे 3.7 अधिक 4.2. तर ह्याच्या अगोदर मांडणी कशी करायची सांगतो तुम्हाला. 3.7 अधिक 4.2. दशांश अपूर्णांकाची मांडणी करत असताना दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह आलं पाहिजे, तरच आपल्याला ते गणित करता येतात. नाहीतर कोणतंही दशांशाचं चिन्ह इकडे इकडे आलं तर तुमचं उत्तर चुकू शकतं. फक्त एक काळजी घ्यायची आपल्याला मांडणी करत असताना की दशांशाच्या खाली दशांश चिन्ह आलं पाहिजे. तर आता बघा 7 मध्ये 2 मिसळता येतात आपल्याला. 7 आणि 2 किती होतात? 9 होतात. आणि दशांशाचं दशांश चिन्ह द्या आणि 3 आणि 4 करा. 4 3 आणि 4 किती होतात? उत्तर किती आलायचं? 7.9. तर याचं उत्तर आपल्याला पुढे मी लिहिता येतं बरोबरचं चिन्ह टाकून. याचं उत्तर किती आलेलं आहे? 7.9. असं उत्तर आपल्याला लिहिता येतं. असं करा, असं उत्तर लिहा, काय अडचण नाही. आणि तुम्ही सरांना दाखवा सरांचं बरोबर आलेलं नाही, बरोबर उत्तर येऊच लागतं की झालं पहिलं गणित. आता काय करायचं? दुसरं गणित आपण बघूया. दुसरं गणित काय दिलेलं आहे? 3.8 अधिक 5.7. तीन उत्तर घेऊया आपण. 3.8 अधिक 5.7. आता काय होतं, बरेच जण इथं थोडस बुचकाट करतात. 8 आणि 7 किती होतात? 15. 15ला 15 लिहितात काही जण. 15ला काय करायचं? आपण जसं बेरीज करतो तशी 15ला काय करायचं? 15ला 5 लिहायचं आणि हातचा जो आलेला आहे तो छोटा इथे लिहा. मग ही करण्याच्या अगोदर दशांश चिन्ह इथे द्या. दशांश दशांश. मग 3 मध्ये 5 मिसळा किती होतात? 8. 8 मध्ये 1 दशांश चिन्ह. 8 मध्ये 1 मिसळा. उत्तर किती आलं? 9.5. उत्तर सांगू शकता 9.5 आलं उत्तर. काय आवड होतं त्याचं? याचं उत्तर बरोबरचं चिन्ह द्या आणि याचं उत्तर लिहून टाका 9.5. समजलं? आता तिसरं उदाहरणाकडे बघूया आपण. तिसरं उदाहरण लिहून घेऊया आपण. काय तिसरं उदाहरण वाचूया अगोदर. 16.9 अधिक 4.5. दशांश म्हणतात किंवा दशांश चिन्ह सुद्धा म्हणतात. 16.9 असं बी म्हणतात. अधिक 4.5 किंवा 16.9 अधिक 4.5. आता याची मांडणी कसं करायची? बरेच जण चुकतात. काय करतात? 16.9 आणि काय करतात? 4.5 असं लिहितात. ही मांडणी कशी झालेली आहे? चुकीची झालेली. कारण काय? दशांशाच्या खाली दशांश आलं कायचं? आलं नाही, म्हणून ही मांडणी चुकीची आहे. तर याची मांडणी कशी करायला पाहिजे? 16.9 अधिक 4 कुठं आलं पाहिजे? आता 4 इथं 6च्या खाली आलं पाहिजे. दशांश आणि 5 असं आलं पाहिजे, तरच तिचं उत्तर बरोबर येतं. मांडणी बरोबर येते, उत्तर बरोबर येतं. आता बेरीज करा. 9 मध्ये 5 मिसळा. 9 मध्ये 5 मिसळल्यानंतर किती होतात? 14ला किती लिहावं लागेल? 4. हातचा किती धरावा लागेल? कोणता घ्या इथे लक्षात. 6 मध्ये 4 मिसळा. 10 मध्ये हातचा 1 आणि 11ला 1. परत हातचा 1 आला. 1 मध्ये 1 मिसळा. 2 लिहा. पण दशांश दशांश चिन्ह उत्तर किती आलेलं आहे? 21.4. उत्तर लिहून टाका 21.4. झालं उत्तर. समजलं तुम्हाला? आता आपण काय करूया? चौथ्या गणिताकडे. चौथं गणित काय?
172.8 अधिक 2.45. त्याची सुद्धा मांडणी करत असताना दशांशाच्या खाली दशांश आला पाहिजे, ती काळजी घेतली. आता बघा मी कसं काळजी घेऊन लिहितो बघा. 172.8 अधिक 2.45. आता कुठं लिहावं लागेल मला? 2.45. म्हणजे काय अडचण नाही, इकडे संख्या जरी वरी नसली तरी काही घाबरायचं नाही किंवा काही चुकायचं नाही. जसं घेईल तसा दशांशाच्या खाली दशांश आले पाहिजे, त्याचीच काळजी घेतली पाहिजे. मग आता इथं काय नाही, काही जरी नसलं तरी आपण काय करायचं? हे 5 ला 5 लिहून टाका. 8 मध्ये 4 मिसळ, 8 आणि 4 12 ला 2 हातचाला 1 आधी काय करा? दशांश दशांश चिन्हाची उत्तर द्या. आता 2 आणि 2 4 मध्ये हातचा 1 मिसळ 5 7 ला 7 1 ला 1 उत्तर किती आलं रे? 175.25. 25 म्हणायचं नाही, 1.175.25. 175.25 उत्तर लिहून टाकून द्यायचं, बरोबर चिन्ह द्या. उत्तर किती आलेलं आहे? 175.25. आलं लक्षात? चौथं गणित आलं. आता आपण काय करूया? पाचव्या गणितात बघूया. पाचवं गणित काय आहे? 41.03 अधिक 2.48. आता दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह येईल अशा पद्धतीने त्याची मांडणी आपल्याला करायची. आता कसं लिहायचं बघा, मी लिहून दाखवतो. 41.03 अधिक 2.48. आता 2 इथे लिहावं लागेल. 2.48 असं केलं तरच त्याचं उत्तर आपल्याला बरोबर येतं. फक्त मांडणी एकदा करता आली की त्याचं उत्तर आपोआप येतं, म्हणजे बेरीज आपल्याला करता येते. आता 3 मध्ये 8 × 8 = 11. किती लावलं लागलं? हातचा किती आला? 4 मध्ये 0 मिसळलं 4. पुन्हा या हातचा 1 मिसळला 4 पुन्हा 5 हातचा आला दशांशला 2 आणि 1 3 4 ला 4 उत्तर किती आलं रे? 43.5. बरोबर उत्तर लिहून टाका. बरोबर चिन्ह द्या होतं 43.51 उत्तर आलं. आता काय करूया आपण? 6व्या उदाहरणाकडे जाऊया. 6वं उदाहरण काय आहे? वाचा 6वं उदाहरण. 2.07 अधिक 0.008. आता इथं थोडं आपल्याला मांडणी करायला थोडं अवघड जाईल. 0.008 असं लिहिलं. दशांश खाली दशांश आलं. इकडे कितीतरी वाढत असले तरी विचार करायचा नाही आपल्याला. आणि इथं 2 संख्या आहे, तिथं 3 आले, आता कसं करायचं असं तुमच्या डोक्यात येऊ शकतं. त्यासाठी त्याचा विचार करायचा काय करायचं आपल्याला? किती जरी आला तरी काळजी करायचं नाही, फक्त दशांशाच्या खाली दशांश आले का नाही याची काळजी आपल्याला घ्यायची. तर आता बेरीज करूया. ह्या 8 ला 7 मध्ये 0 मिसळलं 0 ला 0 दशांश चिन्हाला 2 मध्ये 0 मिसळलं उत्तर किती आलं रे? 2.07 नाही 2.07. उत्तर लिहून काढा. बरोबर चिन्ह द्या. 0.078 किती उत्तर आहे. आणि 7व्या उदाहरणाकडे आपण वळूया. आन्सर 2 येते सर. बरोबर 2.078. आता 7वं उदाहरण आपण बघूया. 7वं उदाहरण काय आहे? 7वं उदाहरण आहे 25.1 अधिक 255.43. आता इथे कसं करायचं? 255.43 आणि याने दशांश केला मग आपलं उत्तर येतच. बेरीज करायची. 3 ला 3 4 आणि 5 दशांश चिन्हाला 5 आणि 5 10 ला 0 ला 1 5 आणि 2 7 आणि 1 8 2 ला 2 उत्तर किती आलं रे? 280.53 लिहून घ्या. 280.53 समजलं का इथं? आता हे गणित तुम्हाला देणार आहे. आणखी एक गणित देणार आहे. थोडंसं वेगळं वाटेल तुम्हाला, परंतु सोपंच आहे. तर गणित काय देणार आहे? 254 अधिक 25.42. तुम्हाला वाटेल आता इथे दशांश चिन्हच नाही, कसं करायचं? नाही एकाच संख्येमध्ये दिलं, एका संख्येमध्ये दिलं नाही. तुम्हाला थोडंसं अवघड वाटेल, पण काय अवघड वाटून घेतलं कसं करायचं? एक गणित सांगतो. आधी लिहून घ्या 254
इथं दशांश 00 लिहू शकता, काय अडचण नाही. किती शून्य वाढू शकतात त्या 254 याचा अर्थ काय 254.00 किती पण लिहू शकता. मग आता दुसरी संख्या काय आली 25.42 25.42 अशी मांडणी करून द्यायची. घाबरायचं का आपल्याला इथं नाही. आता कसं करायचं काय नाही म्हणून काय जण कसं करतात 254 लिहितात आणि काय करतो आधी 25.42 असं करतात आणि पुन्हा घाबरत जातात. सर एका दशांश चिन्ह आलंच नाही वगैरे कसं करावं काय नाही असं घाबरतात, चुकून जातात, म्हणून करतच नाहीत काही जण पुढं. काय नाही, हा व्हिडिओ लक्षात ठेवा की बघा ही जरी कसं करायचं ते बघा. मांडणी कसं केलं लक्षात आलं तुमच्या. दशांश चिन्ह पुढे तुम्ही काय केलं दशांश चिन्ह दिलं या संख्येच्या पुढे तुम्ही वाढवून घेतले आणि दशांश टक्के दशांश दिला या पद्धतीने मांडणी केली. मग आपल्याला येतात 0 मध्ये 2 मिसळलं, 0 मध्ये 4 मिसळलं, दशांशला 5 मध्ये 4 मिसळलं 9, 5 आणि 2 2 ला 2 तर किती आलं 279.42. अशा पद्धतीनं दशांश पूर्णांकाची किती जरी उदाहरणं तुम्हाला दिली तरी तुम्हाला ती करता येतात. जर येत नसतील तर हा व्हिडिओ तुम्ही डबल बघू शकता आणि त्याची उत्तरं शोधू शकता. आता ही जसं दशांश पूर्णांकाची बेरजेची जसं बेरीज आहे तसंच वजाबाकी सुद्धा करता येते. फक्त काय आहे दशांशाच्या खाली दशांश त्याची मांडणी करता येते. या व्हिडिओमध्ये आपण फक्त दशांश पूर्णांकाची बेरजेचीच उदाहरणं बघितली जाईल. पुन्हा आपण काय करूया पुढच्या व्हिडिओमध्ये दशांश अपूर्णांकाच्या वजाबाकीची उदाहरणे कशी सोडवतात ते आपण बघूया. हा व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद.